गाईज गुड मॉर्निंग. आज आहे 16 एप्रिल थर्सडे आणि आज वन ऑफ द बेस्ट डे आहे माझ्या पूर्ण लाईफचा अजूनपर्यंतचा. ते का ते तुम्हाला थोड्या वेळात समजेलच. सो हॅलो गाय, तुमचं पुन्हा स्वागत आहे डेव्हलपर ब्लॉग्समध्ये. तर गाईज आज आहे मुंबई इंडियन्सची मॅच, 5वी मॅच आहे आय थिंक. 5वी मॅच आहे मुंबई इंडियन्स आणि पंजाबची आहे आणि आज ती मॅच बघायला मी चला स्टेडियमला. म्हणून काय मी खूप खुश आहे कारण की मी आयुष्यात पहिल्यांदाच चला स्टेडियमला मॅच बघायला. ती पण माझी फेवरेट टीम मेन इन ब्ल्यू मुंबई इंडियन्स आहे. गाईज 13 वर्षांनी मुंबई इंडियन्स पहिली मॅच जिंकली. 13 वर्ष पहिली मॅच. नेहमी आपली पहिली मॅच असते ठेवायला असते मुंबई इंडियन्स सोडून, पण ती यावर्षी खेळलीच नाही तेव्हाकडे. पहिली मॅच ती विन झाली म्हणून लागोपाठ 3 मॅच हरला पण गाईज. ती आता ही 5वी मॅच आहे गाईज पंजाबसोबत आणि आज चालू आम्ही मॅच बघायला. तर गाईज आज नक्कीच मॅच विन होणार मुंबई इंडियन्स. सो गाईज आता मी फटाफट नाश्ता करतो. ऑलरेडी खूप उशीर झालं. मी नाश्ता ऑर्डर केला होता जितेनकडे, पण माहिती किती लेट होतो, नेहमी लवकर येतच नाही. तर आता नाश्ता घेऊन आलाय, मी नाश्ता करतो आणि मग आपल्याला जायचं मुंबई इंडियन्सची जर्सी घ्यायला. आपल्याकडे जर्सी पण नाही आहे गाईज, पण गाईज तुम्हाला काय सांगू, किती डायरेक्ट फॅन मुंबई इंडियन्सचा तुम्हाला एक थोडक्यात सांगतो कसा. तर गाईज आता फर्स्ट मॅच झाली KKR सोबत, तेव्हा मी असं फ्रेंड्स मॅच प्लॅन केलं की चला आपण आता मॅच बघायला जाऊया. मुंबई इंडियन्सकडे गेलो मॅच बघायला आणि आपल्या फॅनकडे मॅच आहे, चला जाऊया. मग आम्ही एक दिवस आधी हा प्लॅन केला. मग तिकीट वगैरे चेक केले गाईज. फायनली इतका प्रयत्न करू तिकीट आम्हाला भेटलंच नाही, सोल्ड आउट चालते, आउटच इतका होता. तर गाईज विचार केला की आपण जाऊया ब्लॅकमध्ये बघायला. ते ब्लॅक आता काही नव्हतं ऑप्शन आमच्याकडे. तर आम्ही असं ब्लॅक जायच्या आधी आमचे ते फ्रेंड्स गेले होते, काय फ्रेंडचे फ्रेंड्स गेले होते, त्यांना विचारलं आम्ही. तर ते बोलतात ब्लॅकमध्ये पण सोल्ड आउट आहे आणि हाय ते 10,000 12,000 होते. तो सो आय एम आउट. आम्ही बोललो घरी मोठी टीव्ही आहे, टीव्हीला स्पीकर लावायचा आणि मस्त मॅच बघायचा. ती मॅच जिंकली गाईज. फक्त विचार केला मॅचला जाऊ, तर मॅच जिंकली आणि मॅच विचार होता केला म्हणून मॅच हारले. तर आज विचार नाही, आम्ही जाणार आहे, चक्क जाणार आहे. तर 100% मला वाईट होतं की आज मॅच जिंकलंच. तर गाईज स्टेट येऊन थोडा वेळ. तर गाईज आता नाश्ता करतेच बसणार होतो, तर मला मम्मी बोलल्या नाश्ता आधी तू स्टीम घे. हा मम्मी स्टीम घे. आता स्टीम बोलू का, मी तो पहिल्यांदा चाललं बाय असं स्टेडियमला मॅच बघायला. तर स्टीम घातलं ते मला समजलं नाही मम्मी का बोलल्या त्यात, पण मम्मीची इच्छा मला आपण स्टीम घे थांबून टाकतो. हे बघा स्टीमवर लावला आणि जस्ट वेट गाईज, जस्ट वेट. मम्मी काय सांगते तुम्ही ऐका, जस्ट वेट. तर गाईज फायनली मम्मी बोलायला रेडी झालेली आहे. आता का मी असं बोलतोय, जर माझ्या ब्लॉगचा बिहाइंड द सीन असता ना गाईज तर तुम्ही समजला असता नेमकं होतं काय मम्मीला घ्यायच्या आधी. तर गाईज आता मम्मीशी बोलूया आपण. मम्मी काय बोलतो तुम्ही मला आता? तू कधी जाणार आहेस? 3:30-4 वाजता निघू आम्ही. मग काय करायचं नाही का बरं? स्टीम वगैरे घे. पण स्टीम का आता? गरमी आहे मम्मी वर, स्टीम पण. फेस चांगला ग्लो होतो पण. हो ग्लोव्हसाठी मॅच बघायला ग्लोव्ह करून जाऊ मी. पॅक पण लाव. पॅक एवढं नको मम्मी. आणलाय ना तो, लाव ना. तर काहीच मम्मी इस्त्री करते बघू शकता तुम्ही. कोण कोण चाललंय तुम्ही? मी, मामा आणि अजून आहेत बरेच, माहित नाही मला इतकं क्लिअर कट नाही माहित. बस सांगितलं मामा देवराज तू, नवेश पण आहे का? तेवढं पण माहित नाही मला. तेवढं बोलले मामा देवराज तू स्टेडियमला येतो. मी न काही बोलता हो बोललो, न काही बोलता हो. तू बोलला ना तुझा. मग भाऊ इच्छा आहे माझी मुंबई इंडियन्सची, मम्मी मुंबई तुम्ही येता? नाही मला काम आहे, 5वीचं तयारी करायची. मम्मी एकदा बोला तुम्ही, काय त्यासाठी वेट करतोय कधीपासून. डायलॉग काय होता आपला तो, अर्चनाचा मुलगा शोभला पाहिजे. काय 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 अर्चनाचा मुलगा शोभला पाहिजे. तर काही मी मम्मीला असंच पहिले विचारलं की मी कसं घेऊ स्टीम. तर मम्मी बोलतो आजचा मुलगा शोभला पाहिजे, इतका तो ग्लो खेळला पाहिजे. तर काय आता मी स्टीम घेतो. स्टीम केलं तर आपण बघूया मम्मीचा मुलगा किती शोभतो मी. चलो गाईज डन. बघू शकता तुम्हाला तुम्ही किती ग्लो आलाय करून. तर गाईज आता फटाफट मी रेडी होतो. बघू कशी स्टीम घेतली. आले मम्मी बघा आम्ही डन झाले स्टीम. बघू अजून थोडं येऊन द्यायचं ना का. नाही बस झालं, मी 15 मिनिटं घेतली मी ऑलरेडी. आता यायला लागलं टावेलने पुसलं म्हणून. तसे रफ नको करू. स्किन केअर गाईज, स्किन केअर. तो गाईज आता मी फटाफट ब्रेकफास्ट करतो आणि ब्रेकफास्ट होऊन निघतो जर्सी घ्यायला. जर्सी गाईज, जर्सी. सो लेट्स गो. सो गाईज फायनली जितेन आलेला आहे. हे बघा दोस्त रेडी झाला आहे. फोन येते मला. तर गाईज आम्ही इनर घातलं बघू शकता. म्हणजे मी घातलं कारण ऊन बघू शकता तुम्ही ऊन किती पडतंय.
आजकाल खूप ऊन आहे आणि उन्हाच्या प्रोटेक्टसाठी मी फक्त सनस्क्रीन लावले गाईज. ब्रँड प्रमोट करतं का? काय ब्रँड प्रमोट करतं का तू? ब्रँड प्रमोट करतं का तू? ब्रँड मी कंपनीचं नाव पण सांगितलं कुठली सनस्क्रीन लावले. तो गाईज आता आम्ही जाऊ जर्सी घ्यायला. इतका खर्च गाईज, तिकिटावरती पण इतका खर्च केला. आता जर्सीसुद्धा घेणार. मुंबई इंडियन्स, जरा आमचा विचार करा ना, आमच्यासाठी पण खर्च करा थोडासा. हा तुला घेतील का त्या टीममध्ये? टीममध्ये नको मला, मेंबरशिप द्या त्यांची फक्त. तर गाईज चलो आता स्टेट येऊन तुम्हाला थोडा वेळ शॉपवर जाऊन भेटतो. काय थोडं स्ट्रगल मुलं फायनली आम्हाला भेटलेलं आहे. रोहित शर्मा माय फेवरेट. जर्सी काय पण ट्राय करून बघूया. बघू शकता तुम्ही रोहित पगलू. तर गाईज फायनली शॉपिंग डन आहे आपली. फुल खर्चा. तरी गाईज माझी इच्छा होती एम आयचं जर्सी घ्यायची, पण ओरिजिनल नाही गाईज. आता काय करणार, मला नीड आहे सध्या पुढं अर्जंट, त्यामुळे बस ठीक आहे. तर गाईज आता फटाफट घरी जातो, बाकीची कामं मग करतो आणि मग वाटतो. तर गाईज आलो आहे घरी मी आता, आणि ही बघू शकला आपली एम आयची जर्सी गाईज. पाठीमागे माय फेवरेट वन ऑफ दी वन द रोहित शर्मा 45 नंबर. हा गाईज तुम्हाला सांगायचं विसरलो गाईज, त्या स्पोर्ट्स शॉपवाल्याने आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिले आहे कॅप्टनचा हा टेनिस बॉल. थँक्यू सो मच. तर गाईज जर तुम्हाला त्या शॉपची लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच मला सांगा, मी तुम्हाला. तर गाईज आता जेवण घेतलं मी, मिक्स भाजी, चपाती आणि भजी. सो गाईज मी रेडी झालेलो आहे. आता वाजताय 4:30 वाजता आहे गाईज. हे बघा, ही अशी माझी ड्रेसिंग आहे. ही बॅगी पॅन्ट, वरती एम आयचा टी शर्ट. तर गाईज हे बघा, असे काय मी शूज घालणार आहे नायकीचे. लेट्स गो गाईज. फुल एक्साइटमेंट गाईज, फुल. काय गाईज तुम्हाला आता एक क्यूटशी गोष्ट दाखवायची. चिक्स क्यूट आहे ना, पायावर काय पाय स्पेशली. आता मी रेडी होतो. सध्या पुरतं तर मला टोन एकदम क्लीन म्हणजे काय लावलं नाही अजूनपर्यंत. आता मी लावणार आहे डॉटेंकीचा सनस्क्रीन. येस गाईज, मी तुम्हाला माझा स्किन केअर दाखवतो, माझा रेडी व्हायचा बद्दल दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, डॉटेंकीचा सनस्क्रीन प्लस टिंट. लावाची पद्धत थोडी अलग आहे, पण मेरी हाथी कुछ और है, मैं थोड़ा अलग है. सनस्क्रीन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला माहिती आहे ऊन किती बाहेर बापरे खूप आहे, आणि इतके हात एमटी असल्यामुळे बॉडी ऑइल हे पण गरजेचं आहे. जास्त थोडं चालून येतं ते खूप चमक होते हाताला. गाईस आणि मी घेतोय प्राडाचे सनग्लासेस. रेट करून नक्की सांगा माझा लुक कसा वाटतो तुम्हाला. आता ट्रेनिंग चालू आहे आम्ही. तर गाईस फटाफट मला तिकीट वगैरे बुक करायचे, तो तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. तर गाईस फायनली आम्ही स्टेशनवरती आलेलो आहे. हे बघू शकता ट्रेन आहे आमची 453ची. सतीश मामा महेश सुद्धा आलेत, आणि आपले छोटे उस्ताद पण आले. आज काय हो का, मारायला चालले का बघायला चालले? बघायला चालले का? नक्कीच. तू बोल अर्ध काय.
तर गाईज ट्रेनसुद्धा आलेली आहे आपली. पुन्हा 9 मिनिटं लेट आहे ट्रेन मला. लेट्स गो गाईज, लेट्स गो. तर काय आता ट्रेनमध्ये फसलो आम्ही आणि माझं एसी ट्रेन आहे गाईज. थोडं उन्हामध्ये एकदम रिलीफ भेटला. यशानं आम्हाला लोक बसलेत. कट केला. तर गाईज फायनली आपले तिकीट्स बघू शकता तुम्ही. So guys, finally one station to go guys. One station आता फायनल जस्ट सोडायला स्टेशन ते ना. आणि वी आर रेडी. हे छोटू. हायकर दे बाण हायकर. गाइस इस तो साधा बोला बनाई है का. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे CSMTला 6:30 वाजता. बघू शकता तुम्ही. ही बघा गाईज क्राऊड ऑफ मुंबई. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो स्टेडियममध्ये. गाईज भेटणे होते. हा बघा स्टेडियम इथं आहे. आणि गाईज आमचं गुड लक आहे कारण की 3-5 नंबरसाठी मोठी लाईन आहे आणि आमचं 6 नंबरसाठी बघा एकदम एम्प्टी आहे. सो गाईज फायनली वी आर एंटरिंग द स्टेडियम. तर काय तिथे तिकीट वगैरे चेक होतात आणि तिकडे बॅग चेक होतात. तर काय आमचा स्कॅन झाला. तो फॅनवाला बोलला आम्हाला तुम्हाला इकडे एंट्री भेटेल ना, 3 नंबर तुम्हाला जायला भेटेल. पण आता इकडे समजलं की 3 नंबर चर्चच्या साईडला येतो. तर आम्हाला थोडं चालावं लागलं. आता इथून डायरेक्ट हा गेट आहे, हा ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जाऊन परत वॉकिंग करून मग आपलं गेट नंबर 3 आहे. बघू शकतो बाकीचं स्ट्रगल, मामाचं स्ट्रगल. सो गाईज फायनली इतके स्ट्रगल करून आलेलं आहे गेट नंबर 3. आता एंट्रीचं बघू आम्ही. तर काही इथे चेकिंग होणार. सो गाईज आपली एंट्री झालेली आहे. बघा स्टेअरकेस नंबर 6. आता आम्हाला उशीर झाला काय थोडासा, पहिली वर संपलेली आहे. आता आपण वर जाऊया. सो गाईज वॉट अ एनर्जी. सो गाईज सूर्यकुमारचं विकेट पडलेला आहे जस्ट तो साईड. गाईज ही बघा सचिन तेंडुलकरची स्टॅच्यू. तर काय आता मंदिर आलेलं स्ट्राईकवरती. लगातार 2 विकेट गेल्यात. तर काय छलची बॉलिंग आलेली आहे. शॉट मुंबई. बोल जोरात बोल, जोरात. लास्ट तर काय आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालेला आहे. बघू शकता पोलाट आतमध्ये आले. पोलाट नंबर 30. तर हार्दिक पॉईंटची एंट्री झालेली आहे. सेंचुरी गॅस क्विंटन डिकॉकची. असा
पहिली इनिंग संपलेली आहे आणि आपण टार्गेट दिला आहे तो 195चा. पहिला विकेट आलेला गाइस, प्रियांश आर्या गेलेला आहे. बोल बोल. कोंबडा घेऊन जायचा ना होता नाचवाला. जस्ट विकेट पडलाय खतरनाक खोंगलीचा. नाच अनुराज. मुंबई 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 मुंबई. किपिंग करतोय. किपिंगला आला. जास्तीचा पहिला बॉल आहे, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आहे. Bumrah's bowling is the best bowling in the world. काय सांगतो आजनो? बरोबर बरोबर. Bumrah's bowling is the best bowling in the world. बुमराह. Bumrah! 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 लाट होते गाइस. यस तुला का वाटतं मुंबई इंडियन्स हरल का? जितल. कॉन्फिडन्स, फुल कॉन्फिडन्स. आता काय सांग, विकेट येईल का 4-6 येईल आताच्या बॉलला? सांग लवकर, सांग लवकर. ठाकतो तो, सांग लवकर. काय 6-4 गाईज? यस 4 बोले. काय येतं आता? हाफ चान्स, हाफ चान्स. शिट शिट शिट. खतम गाईज, खतम. काय वाटतं यशला आता पण जिंकल? गाईज अजून होपचं आम्हाला जिंकली पाहिजे. अरे यार 6 मारला गाईज. श्रेयस खतरनाक खेळतात एकदम. विस्फोटक. 40 बॉल 40 रन्स गाईज. बघू काय होत आहे, अजून उमेद आहे. तो काय अनफॉर्च्युनेटली मुंबई इंडियन्स हारलेली आहे. सो बॅड. कुठेतरी कमी पडतात कुठेतरी, म्हणजे सगळ्याचकडे बॉलिंग बॅटिंग. बट वी ऑलवेज सपोर्ट मुंबई इंडियन्स. पुढच्या मॅचसाठी ऑल द बेस्ट आणि वी होप सो वी विल विन व्हेरी वेल. कमबॅक होगा जल्दी ही. काय श्री बाळासाहेब ठाकरेंचा स्टॅच्यू बघू शकता तुम्ही. मुंबई आपली आहे, आपली मराठ्यांची. तर काय फुल स्ट्रगल चालू आहे, फुल स्ट्रगल. जाता वेळी पण स्ट्रगल, येता वेळी पण स्ट्रगल. इथं बघा मुंबई गाईज कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू मुंबई चालू आहे. मुंबई कधी सोडत नाही गाईज. इट इज रिअल. हे बघा काहीतरी स्टॅच्यू आहे तिथे, एन्शियंट स्टॅच्यूज.
काय म्युझियम मुंबई हारली मुंबई हारली पण वेल प्लेड गाइस वेल प्लेड कुछ नाही कोई ना सगळं आता रोड क्रॉस बाबा मामा यश धावतं रोड क्रॉस करतायत थोड्या वेळात आम्ही करू 2 मिनिटं काय तुम्हाला रोड क्रॉसून भेटतो सो गाइस आफ्टर सो लॉंग वॉक वी रिच फायनली वी रिच प्लेस टू बडे मिया इथलं फेमस आणि आम्ही आलो तर नेहमी रात्रीचा टाईम जातो इथेच येतो नॉनव्हेज खायला 1 नंबर लागतो गाइस इकडे फायनली आता फटाफट लाईन लावू रिझर्वेशन करू आम्ही मग थोड्या वेळ आतून जातात म्हणून तर काय आता आपली ऑर्डरसुद्धा आलेली आहे कबाब मटन बोटी रोटी आणि त्यांचं काय चाललं आहे खा पटकन आजनो जेव हे जर मन उठले काय खा रे का आई काय आला रडू नको घे एम आय हारली म्हणून मग नाही जेवायचा तुझा लॉस आहे मग आम्ही जेवतो बाबा आणि काय जातो दुपार तर गाईज परत मी हा प्रॉब्लेम फेस करतो आहे मला बॅकग्राऊंडला आवाज लावायला लागला कारण का या व्हिडिओ क्लिपचा ऑडिओच गायब झाला तर यात काय जास्त काही नाही फक्त एवढंच बोललो की आम्ही ओलानी घरी आलो आणि घरी यायला मला 3 वाजले 3:30 वाजले होते तर गाईज हा होता आपला आजचा असा हा दिवस आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू बाय बाय